आपले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आपण पाहताय आंतरवाली सराटीमध्ये दुसऱ्यांदा उपोषणाला बसले होते। त्यानंतर पहिलं उपोषण 17 दिवस चाललं, नंतरचं 9 दिवस चाललं। त्या दरम्यानच्या सगळ्या घटना सगळे आपल्याला कंगोरे त्या बाबतीतले सगळे माहीत आहे, त्यामुळे मी त्यावरती जास्त बोलणार नाही। परंतु ही मराठा आरक्षण हक्क परिषद आयोजित करणं हे का गरजेचं होतं आणि कशासाठी आयोजित केलेली आहे, आता त्या काय काय ठराव पारित केले जाणार आहेत याबद्दल आणि आरक्षणाची सद्यस्थिती, मराठा समाजाची काय भूमिका असली पाहिजे आणि समाजानं आता ओबीसीचेही मोर्चे निघतायत। ओबीसी समाज बांधव ही मराठा समाजाला ओबीसी समाज बांधव नाही म्हणतायत, पण ओबीसीचे काही नेते मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेऊ नये म्हणून प्रतिमोर्चे काढतायत। या सगळ्या पार्श्वभूमीवर सामाजिक संघटनांची काय भूमिका असावी, मराठा समाजाची काय भूमिका असावी आणि आरक्षण मराठा समाजाला कसं मिळलं पाहिजे या विषयावरती मी आपल्याशी हितगुज करणार आहे। तर मला आपल्या सर्वांना सांगायचं की मराठा समाजाचा जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे सरसकट कुणबी म्हणून ते प्रमाणपत्र मागतायत। आमचाही त्या मागणीला पाठिंबा आहे आणि आंदोलनाचं नेतृत्व सध्या तेच करत आहेत, समाजाचंही नेतृत्व तेच करत आहेत। आमचाही त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे। समाजाने 58 मोर्चे काढले, त्यानंतर आम्हाला काही त्या प्रमाणात समाजाला मिळालं नाही, म्हणून अण्णासाहेब पाटलांनंतर आता जरांगे पाटील नावाचे नेतृत्व मराठा समाजाला मिळालेलं आहे। म्हणून आम्ही सगळ्यांनी गट तट सगळे बाजूला ठेवून सगळेजण आम्ही पक्षीय भेद किंवा संघटना भेद बाजूला ठेवून आम्ही जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभे आहोत आणि सरसकट कुणबीचे दाखले द्यावेत किंवा ओबीसी मध्ये स्वतंत्र मराठा नावाचा प्रवर्ग करून 50%च्या आरक्षण दिलं पाहिजे। ही जरांगे पाटलांची भूमिका आहे, मराठा समाजाची आहे आणि आमची सगळ्यांची तीच आहे। आणि लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। मग आमची लोकसंख्या जर 32% असेल तर त्याच्या 50% जो ओबीसीला क्रायटेरिया तो 16% मिळाला पाहिजे। म्हणजे जी लोकसंख्या आहे आमची त्या पद्धतीने आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी। अनेक आंदोलनं होत आहेत, अनेक महाराष्ट्रात वेगवेगळे आंदोलन झाले आणि आता जरांगे पाटलांनी पहिला टप्पा दुसरा टप्पा आंदोलनाचा दौऱ्याचा पूर्ण केला होता महाराष्ट्रात। तिसरा टप्पा सुद्धा ते या ठाणे परिसरात आणि इकडे येत आहेत। निश्चित त्यांच्या दौऱ्यालाही प्रतिसाद चांगला मिळतोय। मराठा समाज त्यांच्या पाठीमागे मोठ्या ताकदीने उभा आहे। म्हणून मला सरकारला सांगायचंय की तात्काळ मराठा समाजाला जी 24 ची डेडलाईन दिली त्या डेडलाईन पाळावी, नसता आजची ही आरक्षण परिषद त्या पुढच्या 24 तारखेच्या त्या आंदोलनाची नांदी असेल एवढं मला सांगायचंय। सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा, जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ पूर्ण केल्या पाहिजेत। आणि आज इथं आम्ही परिषदेच्या माध्यमातून प्रमुख लोक इथं आलेलो आहोत आणि आणखी काही लोक येत आहेत। थोडंसं ट्रॅफिक आणि दिवाळीमुळे लेट होत आहे आणि काही ठरावही आम्ही घेणार आहोत। तर ऑनलाईन मध्ये आम्ही जरांगे पाटील सुद्धा थोड्या आताच माझं त्यांच्या सहकार्याची बोलणं झालं, ते काही लोकात असल्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालं नाही, परंतु थोड्याच वेळात ते सुद्धा आपल्याला आम्हाला इथं बोलणार आहेत, परिषदेमध्ये बोलणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत। त्यानंतर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांनाही आम्ही संपर्क केला, तेही आम्हाला इथं दूरध्वनीच्या आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आरक्षणाच्या बाबतीत सांगणार आहेत। तसेच जे बाळासाहेब सराटे आहेत, अभ्यासक आहेत आणि त्यांनी याचिका दाखल केली आहे, त्यांचंही काय म्हणणं आहे किंवा त्यांनीही अभ्यास काय आहे आणि ते समाजाला कुठल्या पद्धतीने त्यांचंही आपण इथं मनोगत किंवा मार्गदर्शन ऐकणार आहोत। आणि सुप्रीम कोर्टामध्ये ॲडव्होकेट श्रीराम पिगळेजी म्हणून आहेत, ते सुद्धा आपल्याला इथं कायदेशीर बाबी मराठा आरक्षणातल्या आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीतल्या चळवळीचं कसं पुढे गेलं पाहिजे, आरक्षण कसं मिळेल या संदर्भात बोलणार आहेत आणि आमचे सगळे प्रमुख काही आपापले विचार व्यक्त करणार आहेत। या परिषदेमध्ये आम्ही वेगवेगळे ठराव मांडणार आहोत, त्याच्याबद्दल मी आपल्याला आता सांगतोय। महत्त्वाचे ठराव आम्ही इथं आज पारित करणार आहोत आणि ते शासनाला देणार आहोत, सरकारला देणार आहोत, सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना देणार आहोत आणि तेच ठराव आम्ही समाजापुढेही ठेवणार आहोत, सगळ्या समाजासमोर आणि पूर्ण देशासमोर ठेवणार आहोत। तर त्यातला पहिला ठराव असा असेल की मराठा आरक्षण चळवळीचं नेतृत्व जे आहे ते मनोज जरांगे पाटील हे करतील आणि तो एक ठराव आम्ही तसा आज पारित करणार आहोत। तसंच मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून 50%च्या आत मराठा प्रवर्ग करून किंवा कुणबीचे दाखले देऊन जो करायचे शासनानं ते करावं, परंतु तशा पद्धतीनं आरक्षण दिलं पाहिजे। या पद्धतीचा ठराव सुद्धा दुसरा ठराव आमचा असणार आहे आणि आम्हाला आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालं पाहिजे। तिसरी मागणी आहे की आतापर्यंत ओबीसी आरक्षण देण्याची प्रक्रिया काय आहे, इथून मागच्या 376 जातींना आरक्षण दिले, ते कशा पद्धतीने दिलं, कुठल्या आयोगाचं सर्वेक्षण आलं, कुठल्या
समितीनं त्यांना शिफारस दिली किंवा कसं दिलं याची एक श्वेतपत्रिका सरकारनं काढली पाहिजे आणि त्याचं सत्यता समोर आली पाहिजे. तसेच जर काय ओबीसी आरक्षणाचं फेर सर्वेक्षण सुद्धा झालं पाहिजे. कारण आता आरक्षण बाबासाहेब आंबेडकर जे आहेत आपले घटनेचे निर्माते त्यांनी सांगितलं होतं की दर 10 वर्षाला आरक्षणाचा प्रयोग घेतला पाहिजे, आरक्षणाच्या बाबतीतलं पुनर्विचार केला पाहिजे. तर आता आम्ही ओबीसी आरक्षणाचं फेर सर्वेक्षण करा ही एक मागणी करावं लागेल. कारण जे आता ओबीसीचं आरक्षण घेऊन ज्यांनी स्वतः अजून ते चांगले प्रगत झाले त्यांनी आता बाहेर पडलं पाहिजे किंवा सरकारनं त्यांना आता बाहेर काढलं पाहिजे. हे सुद्धा आम्ही ह्या पद्धतीचा ठराव सुद्धा आम्ही पारित करणार आहोत. तसेच मराठा समाजाच्या बाबतीत आणि घटनेमध्ये तरतूद असताना एक मंत्री, महाराष्ट्राचे मंत्री छगनराव भुजबळ हे आहेत, ते स्वतः मंत्री आहेत. शपथ घेताना आपण ऐकलं असेल, आपण ती शपथ बघितली असेल. गोपनीयतेची शपथ असते किंवा कुठल्याही समाजाचा द्वेष करणार नाही, तिरस्कार करणार नाही किंवा कोणत्याही व्यक्तीचा द्वेष तिरस्कार करणार नाही आणि कुठल्याही एखाद्या समाजाबद्दल विशेष प्रेम ममत्व दाखवणार नाही ही ती शपथ होती. त्या शपथेचा त्यांनी भंग केलाय म्हणून त्यांच्यावर आम्ही मराठा समाज बहिष्कार टाकत आहोत आणि त्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. राज्य सरकारने केली पाहिजे, राज्यपाल महोदयांनी केली पाहिजे आणि हे होणार नसेल तर केंद्राने त्यात हस्तक्षेप करून घटनेचं आणि शपथ घेतली ती शपथ मोडीत काढल्याबद्दल त्यांच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे ही मागणी आहे. आणि मराठा समाज इथून पुढे त्यांच्यावर बहिष्कार करणार आहे. त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला आम्ही जाणार नाहीत. या बाबतीत आम्ही जनजागृती करू. कुणीही आम्ही त्यांना मतदान सुद्धा करणार नाही. इतकी टोकाची भूमिका आम्हाला घ्यायची वेळ आलेली आहे. कारण त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाबद्दल द्वेष पसरवण्याचं, मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करण्याचं जे षडयंत्र किंवा त्यांचा एक जो काही राजकीय अजेंडा आहे तो हाणून पाडण्यासाठी आम्ही ही भूमिका घेत आहोत. आणि येणाऱ्या काळात भुजबळांच्या बाबतीत जर हे झालं नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने त्यांना ठिकठिकाणी महाराष्ट्रात आंदोलन करणार आहोत. तसेच जे वकील आहेत गुणरत्न सदावर्ते नावाचे, तेही वेळोवेळी मराठा समाजाबद्दल गरज ओकत असतात. अनेक वेळा त्यांनी ही अनेक आपल्या कारनाम्यांनी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचं अनेक जे वक्तव्य आहेत ते वादग्रस्त आहेत. अनेक वेळा त्यांनी खूप मराठा समाजाला असेल किंवा अन्य बाबतीत वेगवेगळं असं टोचणारं किंवा मराठा समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केलेत म्हणून त्यांच्यावर सुद्धा आम्ही बहिष्कार घालत आहोत. येणाऱ्या काळात त्यांच्याही बाबतीतलं कुठलंही समाज त्यांना चांगलंही नाही आणि वाईट नाही, कुठल्याही बाबतीत त्यांना सहकार्य आमचं समाजाचं असणार नाही आणि त्यांनी त्यांच्या तोंडाला लगाम घातला पाहिजे. आमचे मराठा योद्धे जरांगे पाटील असतील किंवा अन्य लोकांच्या बद्दल ते जे बोलतात किंवा स्वतः मीच लय मोठा आहे किंवा मलाच लय कळतं, कालच आपण बघितलं असेल मैहूर डॉन सारखे वक्तव्य करून किंवा अन्य वादग्रस्त वक्तव्य करून ते दोन समाजात तेढ निर्माण करतायत. ही भूमिका खरंच एका वकील म्हणून त्यांना शोभत नाही किंवा त्यांचं जे वर्तन आहे एकूणच ते थोडंसं एखाद्या मानसिक रुग्णासारखं किंवा एखाद्याच्या डोक्यावर परिणाम झालेला रुग्ण जसा वर्तन करतो तशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे. म्हणून त्यांच्याही वरती आम्ही बहिष्कार घालत आहोत आणि येणाऱ्या काळात त्यांनाही समाजाच्या बाबतीत जर त्यांनी भूमिका व्यवस्थित निभावली नाही किंवा आमचा द्वेष करणं सोडलं नाही तर त्यांनाही लोकशाही मार्गाने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन त्यांच्या बाबतीतही करणार आहोत. तिसरा मुद्दा आहे आमचा, पुढचा मुद्दा आहे की 1994 ला शरद पवार साहेबांनी एक आरक्षण दिलं. ओबीसी समाजाला अनेक आरक्षण दिले, त्यांनी अनेक जातींना आरक्षण दिलं. जो मंडल आयोग आला होता, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. ते करताना त्यांनी कुठला आधार घेतला होता आणि जर इतर समाजाला दिलं तर ते मराठा समाजातले आहे. मग जर ते खरंच मराठा समाजाचे असतील तर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढे आलं पाहिजे. मोदी साहेब त्यांचे मित्र आहेत, महाराष्ट्रातले सर्वपक्षीय नेते त्यांचा आदर करतात. त्यांनी आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुढे आलं पाहिजे. परंतु दुर्दैव आमचं ते काही बोलत नाहीत. ते मराठा समाजाच्या आरक्षणात ओबीसीतून देऊ नका किंवा ओबीसीवर अन्याय होईल अशा पद्धतीचं बोलतात. परंतु आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी मध्ये मराठा पकडून सगळं जे 32% आताचं आरक्षण आहे त्यात मराठा सुद्धा आलेला आहे. त्यामुळं पवार साहेबांनी सुद्धा भूमिका बदलली पाहिजे आणि मराठा आरक्षण कसं देता येईल त्यांनी त्यांचा राजकारणाचा जो अनुभव आहे तो त्यांनी इथं लावला पाहिजे. नसता त्यांच्याही बाबतीत येणाऱ्या काळात समाज कठोर भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्याकडून या येणाऱ्या काळात आरक्षणाच्या बाबतीत ठोस भूमिका घेण्याची आणि सर्व पक्षीयाला एकत्र करून मराठा समाजाचं कुणबीचे दाखले देणं असेल किंवा ओबीसीतून आरक्षण देणं असेल या बाबतीत त्यांच्याकडून आणि सर्व पक्षीय नेत्यांना त्यांनी बोलून तोडगा काढण्याची अपेक्षा आहे. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस
त्यांच्याकडे मी येतोय, कारण त्यांनी सदावर्तेंचं जरी ओपन समर्थन केलेलं नसलं तरी सदावर्ते अनेक वेळा त्यांना दैवत मानतात, अनेक वेळा त्यांना श्रद्धेय मानतात. मग खरंच देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीच जर त्यांना असं बोलायला लावलंय का, किंवा त्यांनीच असं मराठा समाजाचं पहिलं आरक्षण फडणवीस साहेबांनी दिलं आणि कोर्टातून सदावर्तेजींनी उडवलं, म्हणजे ह्या पद्धतीचं यांचं काय ठरवून आहे का, याबद्दलही फडणवीस साहेबांनी समाजाला सांगितलं पाहिजे. आणि सरकारमध्ये, केंद्र सरकारमध्ये भाजप आहे, मोदी साहेब तुमचं ऐकतात, चांगल्या पद्धतीचं तुमचं केंद्रात वजन आहे. मराठा समाजाला आता तरी टिकणार आरक्षण 50% आत देणार आहात का नाही, याच्याबद्दलचा खुलासा सुद्धा फडणवीस साहेबांनी केला पाहिजे. नसता समाज येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना सुद्धा आपल्या पद्धतीनं जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. ही एक आमचा ठराव असणार आहे. तशा पद्धतीचा आम्ही ठराव पारित करणार आहोत. तसंच जातनिहाय जनगणना सगळ्याच जातीची, आता प्रत्येक जण म्हणतो, मी म्हणतो मराठा 40%, कुठं कुणी म्हणतो 32%, ठीक आहे. ओबीसी समाज बांधव म्हणतात आम्ही 54%, कुणी दाता म्हणतात, भुजबळ साहेब तर म्हणतात 60%, ठीक आहे ना. एकदा दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, सरसकट जाती जनगणना करा, कुठल्या जातीची लोकसंख्या किती आणि त्या प्रमाणात आरक्षण द्या. आणि मराठा समाजासाठी तुम्हाला ज्यावेळेस आजची जनगणना होईल त्यावेळेस तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो, आत्ताचा वार वेळ टाइम लिहून ठेवा पत्रकार बांधवांनी, मी आपल्याला विनंती करतोय की 50% आतच मराठा समाजाचं सुद्धा 16% आरक्षण आहे. आमचा कमीत कमी 32% समाज आहे. आणि त्याबद्दलचं जर तो ठराव आम्ही पारित करत आहोत की जात न्याय जनगणना केली पाहिजे, त्या पद्धतीचाही ठराव आज आम्ही इथं घेणार आहोत. तसंच मराठा समाजाचे नेते, आता ओबीसी समाजाचे भुजबळ साहेब मंत्रिपदावर आहेत, आज त्यांनी घटनेचा थोडासा भंग केलेला आहे किंवा शक्तीचा भंग केलाय आणि ते घटनाबाह्य वर्तन करतायत, अराजकता निर्माण करण्याचं वक्तव्य त्याच्यासाठी करतायत, ओबीसी समाजासाठी, त्यांच्या जातीसाठी. ठीक आहे, आम्हाला त्याच्याबद्दल असूया नाही, परंतु त्यांनी घटनेच्या पदावर बसून हे करू नये. राजीनामा देऊन त्यांनी खुशाल ओबीसी समाजाचं काम करावं, आमचा त्यांना काय हार बंद नाही. परंतु ओबीसी समाजाचे नेते असून ते एवढं वर्तन करतात की आज सगळे शपथ सुद्धा घेतलेली पायदळ तुडवत आहे. मग मराठा समाजाचे मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री महोदयांसह सगळे मंत्री असतील किंवा विरोधी पक्षातले सगळे मराठा नेते असतील किंवा वेगवेगळ्या पक्षातले जे कोणी नेते आहेत मराठा समाजाचे, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी, कुणबीचं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे का नाही याची भूमिका तुम्ही येणाऱ्या काळात जाहीर केली पाहिजे, तात्काळ जाहीर केली पाहिजे. नसता जरांगे पाटील साहेब सांगतील त्या पद्धतीनं किंवा मराठा समाज ठरवेल आणि निश्चित तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण निवडणुकीपुरते हे आमचे नेते येतात, सर्वसामान्य मराठा समाजाला भूल थापा देतात, आम्ही तुमचेच आहेत, आम्ही तुमच्यातलेच आहेत, असं एक स्वतःच्या बद्दलचं तिथं प्रेझेंटेशन करतात आणि मतं मिळवतात. म्हणजे मतासाठी फक्त तुम्हाला जात हवी असेल तर तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काळात मराठा समाज जाब विचारणार आहे आणि वेळ प्रसंगी तुमच्या विरोधात मतदान करायला सुद्धा मागं पुढे म्हणजे पाहणार नाही, अशी भूमिका. आणि या पद्धतीचा ठराव त्यांनी भूमिका स्पष्ट करून काय करणार आहात समाजासाठी, तुम्ही वेगवेगळ्या केंद्रात राज्यात अधिवेशनात ठराव मांडणार आहात का, अधिवेशन बोलवण्यासाठी प्रयत्न करणार आहात का, किंवा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही काय प्रतिकार्य करणार आहात, प्रतिकार्यक्रम आणि प्रतिकरणात याचं त्यांनी जाहीर समाजापुढे येऊन सांगितलं पाहिजे. नसता त्यांच्याही बाबतीतलं त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा ठराव सुद्धा बहिष्कार टाकू शकतो. आणि बहिष्काराच्या बाबतीतलं आम्ही आज त्याच्यावर बहिष्कार टाकणार नाही, परंतु जर येणाऱ्या काळात त्यांनी जर हे केलं नाही, निर्णय घेतला नाही, तर त्यांच्यावरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेऊ शकतो. या पद्धतीचा सुद्धा ठराव आम्ही करणार आहोत. पुढचा ठराव असा आहे की घेणार आहोत की मराठा समाजाने अनेक वर्षापासून आंदोलन केले, अनेक लोकशाही मार्गाने झाले, मग त्या आंदोलनामध्ये कुणी अपप्रवृत्ती घुसल्यामुळे काही आंदोलनाला गालबोटं लागली, काही आंदोलनाला मग केसेस झाल्या, काही वेळेस सरकारने त्या काळात सरकारने, आताचं सरकार असेल किंवा मागचं सरकार असेल किंवा जे सरकार वेगवेगळ्या पक्षाचे आले त्या सगळ्यांनी मराठा समाजाची आंदोलनं दडपण्यासाठी कठोर कायदे लावले, कठोर गुन्हे लावले आणि आमच्या तरुणांना नोकऱ्यापासून आणि अनेक सेवेपासून वंचित ठेवलं. ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत. अनेक वेळा सांगितले अंतर्वलितचा गुन्हा मागे घेऊ किंवा अन्य गुन्हे मागे घेऊ म्हणून सरकारनं अनेक वेळा सांगितलं. आताच्या सरकारने सांगितलं, मागच्या सरकारने सांगितलं होतं आम्ही तुमचे गुन्हे मागे घेऊ, पण कुठलाही गुन्हा मागे घेतलेला नाही. त्यामुळे आम्ही हा एक महत्वाचा ठराव पारित करणार आहोत की या जे आंदोलन मराठा आरक्षणाचे जे गुन्हे आहेत ते सर्वच सरसकट गुन्हे मागे घ्यावे, हा एक ठराव असणार आहे. त्यानंतर आता ओबीसी समाजाने 17 तारखेला आणि 27 तारखेला हिंगोलीला आणि 17 तारखेला आंबडला मोर्चा आयोजित आहे.
ठीक आहे, मोर्चा काढायला काय हरकत नव्हती. त्यांना जर आरक्षण पाहिजे असतं, काहीतरी मागायसाठी जर त्यांनी मोर्चे काढले असते तर आमचा त्याला विरोध असला नसता. परंतु मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये म्हणून ते मोर्चे काढतायत. मला त्या सगळ्यांना विचारायचंय की ओबीसी घटनेमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी तीनच प्रवर्ग आहेत. मग ओबीसी प्रवर्ग तुमच्या काय, कुणाचा आहे काय? तुमचा स्वतःचा बापदादाचा आहे का, किंवा कुणाला रजिस्ट्री करून दिलेला आहे का ओबीसी प्रवर्ग? ओबीसी प्रवर्ग हा असा आहे घटनेत, आपण सगळे जाणतेच आहात, जे कोणी मागास असतील त्या प्रत्येकाला आरक्षण देण्यासाठीचा प्रवर्ग आहे. आणि एससी, एसटी नंतर जो मागास समाज असतो तो ओबीसी बनवून देतो. आणि ओबीसी समाजात मराठा असं, माळे असं, धनगर असतील किंवा आमचे अन्य बांधव आहेत सगळे, त्यांचं आणि आमचं सेम वर्तन आहे, सेम सामाजिक परिस्थिती आहे, शैक्षणिक परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे. आणि तरीही मराठा समाजाला ओबीसीत येऊ देऊ नका म्हणतात, येऊ देत नाहीत. म्हणजे याचा अर्थ मुद्दाम यांना मराठा समाजाबद्दल द्वेष आहे. म्हणून जर यांनी असे मोर्चे काढले तर त्याला त्याच दिवशी प्रति मोर्चा आम्ही काढणार आहोत. आंबडला 17ला त्यांनी मोर्चा काढलाय, आमचाही तिथं 17ला मोर्चा असणार. 27 तारखेला त्यांनी हिंगोलीला मोर्चा ठेवलाय. आम्ही मराठा समाज किंवा राष्ट्रीय छावा संघटना आणि आम्ही सगळे समविचारी संघटना आणि समाज तिथं मोर्चे काढणार आहोत आणि जशाच तसे उत्तर देणार आहोत. आम्हाला वाद वाढवायचा नाही, आम्हाला सौंदर्याने आणि सगळ्या जाती धर्माला सोबत घ्यायचंय. मराठा समाजाने नेहमी मोठा भाऊ म्हणून काम केलेलं आहे. आम्हाला कुणाचाही द्वेष नाही. परंतु आमच्या पोरांना आता काही मिळत असेल, गोरगरिबांना थोडंसं शिक्षण नोकऱ्यामध्ये मिळत असेल, राजकारणाची गरज नाही आम्हाला. राजकारणाविषयी आम्ही कुणी सामाजिक लोक बोलणार नाहीत. परंतु तुम्हाला जर एवढं मराठा समाजाबद्दल मन कलुषित असतील, तुमचे मराठा समाजाबद्दल एवढा द्वेष भुजबळ साहेब आणि अन्य वडेट्टीवार जे असतील ते सुद्धा घटनात्मक पदावर आहेत, त्यांचा सुद्धा आम्हाला समाचार घ्यावा लागेल. त्यांनी सुद्धा जर त्यांची भूमिका व्यवस्थित ठेवली नाही तर त्यांच्यावर सुद्धा आम्हाला बहिष्कार घालण्याची वेळ येणार आहे. हे सगळे जे घटनात्मक पदावर बसून जे मराठा समाजाच्या विरोधात मोर्चाला जातील ना, त्यांच्या विरोधात मोर्चा आम्ही तिथं काढणार. कारण ते घटनेची पायमल्ली करणार, ते तिथं शक्तीचा भंग करणार आणि तिथं मोर्चाला जाणार, मराठा समाजाविषयी गरज होणार. आणि आम्ही हे उघड्या डोळ्यांनी सहन करणार नाही. येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जातील. जर तुम्ही आम्हाला आरे म्हणलात तर कार्याची भाषा आम्हाला वापरावी लागेल. आम्ही मराठा समाज आपला इतिहास आहे शिवाजी महाराजांपासून, सगळ्या जाती धर्माला गुन्ह्या गोविंदाने घेऊन जाणारा, सगळ्यांना सोबत घेणारा मराठा समाज आहे. त्यावेळेस सुद्धा क्षत्रिय म्हणून लढला. ज्यावेळेस आम्ही शस्त्र हाती घेतो तेव्हा क्षत्रिय असतो. आणि पावसाळ्याच्या काळात, काही ठराविक काळात, शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्यावेळेस आम्ही रुग्ण हातात घेतो, आऊत हातात घेतो, शेती कसतो, म्हणजे आम्ही त्यावेळेस कुणबी असतो. मग तुम्ही आमचा हक्क का नाकारताय? अनेक नोंदी महाराष्ट्रात सापडतायत. जरांगे पाटलांना धन्यवाद दिले पाहिजे. त्या बिचाऱ्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून तो कुणबीच्या सर्टिफिकेटसाठी सरकारवर दबाव आणून तो GR काढायला लावले. आज नाशिक जिल्ह्यात असेल, जे भुजबळ साहेब तिथून येतात त्यांच्या जिल्ह्यात किती बघा तुम्ही, लाखो पुरा तिथं कुणबीचे सर्टिफिकेट मिळतात. तिकडं फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले भाजपचे प्रमुख नेते, त्यांच्या जिल्ह्यात बघा काय परिस्थिती, कितीतरी नोंदी सापडत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात सापडत आहेत. आणि तरीही तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार नाही किंवा ओबीसीत येऊ देणार नाही म्हणता, ही कुठली भाषा? आम्ही या देशातले जाऊ, या देशाचं रक्षण करण्यासाठी आम्ही रक्त सांडले. आम्ही आता हे सहन करणार नाही. ओबीसी बांधवांना, सर्वसामान्य ओबीसी आणि सर्वसामान्य मराठा आमच्यात कधीच वाद नव्हता आणि भांडण नव्हतं आणि नसणार आहे. आजही सर्वसामान्य ओबीसी समाजाचे ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्यांचे प्रतिनिधी असतील, ते समाज बांधव आम्हाला येऊन सांगतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आपण सगळे ओबीसीत होतो. तरीही ते हे पुढारी राजकीय स्वार्थासाठी देऊ देत नाही. त्यामुळे अनेक लोक आता छोट्या छोट्या जाती, या सगळ्या जातीला घेऊन मराठा, मुस्लिम आणि धनगर आणि इतर छोट्या छोट्या ज्या जाती आहेत त्यांना घेऊन येणाऱ्या काळात आम्ही दिल्लीत सुद्धा एक मेळावा घेणार आहोत, मुंबईतही मेळावा घेणार आहोत. जरांगे पाटलांच्या आणि इतर अन्य मान्यवरांच्या उपस्थित हे मेळावे असतील आणि जिल्ह्यात सुद्धा मेळावे घेणार आहोत. तत्पूर्वी ओबीसी समाज जिथं जिथं मोर्चे काढेल तिथं सुद्धा मोर्चे काढण्याची आमची भूमिका आहे. परंतु जर जरांगे पाटलांनी याच्यात काय आम्हाला शब्द दिला, सांगितलं की आपल्याला मोर्चे काढायचे नाही, तर त्या बाबतीतला किंवा मोर्चेच्या बाबतीत त्यांचा अंतिम निर्णय असेल, जे ते सांगतील त्या पद्धतीने होईल. परंतु आम्ही आता थांबणार नाही. मराठा समाजानं आतापर्यंत खूप संयमाची भूमिका घेतली. आमचा लढाई सरकारशी, आमची कुठल्याही जातीशी, कुठल्याही धर्माशी आमची लढाई नाही. आमची सरकारसोबत लढाई असताना जर हे सगळं आपण विरोध करत असाल तर येणाऱ्या काळात आम्ही जशाच तसे उत्तर देणार आहोत. अजूनही बरेच ठराव आहेत, परंतु आता आपल्यालाही काही प्रश्न विचारायचे असतील, वेगवेगळे मुद्दे आहेत, आपणही काही प्रश्न विचारू शकता. मुख्यमंत्री महोदयांनी जरांगे पाटलांना थेट सुरक्षा दिली पाहिजे, हा एक आमचा इथं ठराव असेल. कारण त्यांच्या जीवाला धोका आहे असं आम्हाला बऱ्याच लोकांकडून कळते. ठीक आहे, आता माझे जे मुद्दे होते ते प्रश्न आहे, जी आपली प्रमुख मागणी आहे की सरसकट मराठा म्हणजे भूमी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच ती गोष्ट स्पष्टपणे सांगितलेली
नाते हे देता येणार नाहीये. एकीकडे क्युरेट पिटिशन दाखल केली जाते, दुसरीकडे प्रमाणपत्र देखील दिलं जाते. मग कुठेतरी मराठा समाजात उकळी निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारने केलाय का? नाही, असू शकतो. त्यांचा तसा संशय आम्हाला आहे की सरकार किंवा सर्वपक्षीय राज्यकर्ते कुणीच आमच्या बाजूने नाही या मागणीवर. सगळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं राजकारण करतोय. परंतु मला आपल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगायचंय, जर तुम्ही नाही म्हणता तर मग वेगवेगळ्या जिल्ह्यात त्या नोंदीत कोण सापडतंय? आम्ही जाऊन थोडं सापडतोय, प्रशासनाचे लोक सापडतायत. GR कसा दिलाय आम्हाला आणून त्यांनी? मग ओबीसीच्या नोंदी सापडतात, कुणबीच्या नोंदी सापडतात, म्हणजे आम्ही तिथं ओबीसी मध्ये आहोत आणि सरकारला द्यावं लागेल. जरी शिंदे साहेब आज म्हणत असतील ओबीसीच्या दबावामुळे, परंतु तेच आरक्षण देऊ शकतात. त्यांनी अनेक सुपर न्यूमरलच्या अधिसंख्य पदाचा निर्णय असेल किंवा अनेक डॅशिंग निर्णय घेतले शिंदे साहेबांनी. आज तरी आमचा 24 तारखेपर्यंत त्यांच्यावर विश्वास आहे. जरांगे पाटील जोपर्यंत त्यांचा विश्वास आहे म्हणतात तोपर्यंत आमचा मुख्यमंत्री महोदयावर विश्वास आहे. परंतु त्यांनी ओबीसी समाजाच्या नाही, ओबीसी नेत्यांच्या, ओबीसी समाज तर आमच्या बाजूने आहे. आम्ही सगळे खाली ग्राउंड लेवलला एकच आहोत. ओबीसी नेत्यांच्या दबावात येऊन शिंदे साहेबांनी अशी स्टेटमेंट करू नये ही त्यांना विनंती आहे आमची. अजून विनंती आहे समाजाच्या वतीने. क्लिअर करून टाकलेलं आहे. सरसकट प्रमाणपत्र मिळतात. जर सरसकट प्रमाणपत्र मिळतात असून तुमच्या काही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे पहिला प्रश्न. आणि दुसरा एक महत्त्वाचा सगळ्यामध्ये तुमचा लढा नक्की आता तुम्हाला विरोध करतात ते ओबीसी सोबत आहे की तुम्हाला आरक्षण मिळावं या संदर्भात सरकारसोबत यातली क्लॅरिटी येऊ द्या. कारण काय तुम्ही म्हणता की तुम्ही आगळा कार्य करणार आहात, तुम्ही त्याच्याऐवजी सरकारला दाखवणार नाही. आम्ही आमची मूळ लढाई सरकार सोबतच आहे, सर्वपक्षीय राज्यकर्त्यासोबत आहे आणि मराठा आरक्षण मिळवण्यासाठीचीच लढाई. आमचा वाद ओबीसी समाज बांधवाशी नाही. परंतु जर आमच्या कुणी अंगावर येत असेल त्याला शिंगाव घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि ओबीसी समाजाची लढाई नाही. ओबीसी नेते आमच्या सोबत आता जाणून बुजून षडयंत्र करत आहेत, तर त्यांचं षडयंत्र हाणून पाडण्यासाठीच मेन लढाई लढत असताना एखाद्या आघाडीवरती तिथं सुद्धा आम्हाला एखादा निर्णय घ्यावा लागू शकतो. जरांगे पाटील यांनी जी मागणी केली कायदेच्या पातळीवरती कितपत टिकणार आहे याच्यामध्ये अजून बऱ्याच जणांमध्ये वाद आहे, कन्फ्युजन नाही. पण एक दावे सगळे आहेत. पिटिशन हे हक्काचं एक मराठा समाजाचं आरक्षण असू शकतं, याबद्दल तुमची काय? नाही, क्युरेटिव्ह पिटिशन आतापर्यंत जर इतिहास तपासला तर फार 0.0 सुद्धा त्याचा रिझल्ट म्हणजे पॉझिटिव्ह लागलेला नाही. पुनर्विचार याचिका ती फेटाळलेली. अनेक गायकवाड आयोगासारखा एवढा सुंदर आयोगाने सर्वेक्षण केलंय. चांगल्या त्यात आपण वाचला असेल किंवा वाचा, एवढं चांगलं त्यांनी सर्वेक्षण करून मराठा समाज कसा मागास हे सपुरावं सिद्ध केले. तरी कोर्टात फक्त आयोग मराठीतून ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये झालं नाही म्हणून त्यावेळेस आरक्षण गेलेले अशी माझी माहिती आहे. परंतु ते आरक्षण आता मिळेल म्हणून आमचं ती मागणी नाही किंवा त्या आरक्षणासाठी नव्या आरक्षणासाठी आमची मागणीच नाही. आम्ही फक्त कुणबीचं आमचं जे सर्टिफिकेट आहे ही मूळ मागणी जरांगे पाटलांनी सांगितलंय आणि समाजाने आता ह्याच मागणीवर फोकस केलेला आहे की आम्हाला कुणबीचे दाखले मिळाले पाहिजे. आम्ही ऑलरेडी ओबीसी मध्ये आहोत. आमचे अनेक 70% 80% बांधव ऑलरेडी कुणबीचं आरक्षण वेगवेगळ्या विभागात घेत आहेत. माझ्याही अनेक नातेवाईकांना कुणबीचे प्रमाणपत्र अगोदरचे दाखले व्हॅलिड झाले, परंतु मला नाही किंवा माझ्यासारख्या अनेक लोकांना नाही. त्यांच्यासाठीचा हा लढा आहे. त्याच्यामुळे वेगळं आरक्षण आम्ही मागत नाही. सदावर्ते वारंवार म्हणत आहेत किंवा ते देखील विरोधात जात आहेत, त्यांच्या काय नाही, त्यांच्यावरती आम्ही आता बहिष्कारच टाकणार आहोत. छगनरावजी भुजबळ आणि आपले हे तुमचे जे सांगताय तुम्ही त्यांचं नाव पण मला ते नावासारखं कधीच वागलेलं नाही. ते फार विदूषकी वर्तन आहे त्यांचं. वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते काड्या करत असतात. आताही ते आमचं आंदोलन होऊ नये म्हणून कोर्टात गेलेले आहेत. अशा सारख्या काड्या करत असतात. मग त्यांचा भूमिका धनी कोण आहे आणि ते असं का करतायत हे त्या सगळ्यांना आमचा प्रश्न आहे. आणि त्यांच्या बाबतीत आमची कठोर भूमिका येणारा काळात त्यांच्याशी कुठलंच आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. त्यांच्यावर बहिष्कार आहे. त्यांच्या कुठल्या कार्यक्रमाला आमचे लोक जाते नाहीत, जाणार नाहीत. एसटी महामंडळात आमचे लोक वर्कर्स तिथं त्यांनी त्या आंदोलनाच्या टायमाला 1 मराठा लाख मराठा घोषणा दिली, स्वतःचं मत वाढवून घेतलं आणि आता आरक्षण पोरांना बरोबरला मिळायची वेळ आली तर आमच्या अन्नात माती कालवली. पहिलं आरक्षण त्यांनी घालवलं. आताच्याही आरक्षण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या बाबतीत त्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या बाबतीत कुठल्याही चांगली भूमिका घेणार नाही. आम्ही त्यांना लोकशाही मार्गाने विरोधच करत राहणार. 24 तारखेची डेडलाईन ओलांडल्यानंतर जरी सरकारने काही हालचाली केल्या नसतील तर नाही झाल्या तर सरकार विरोधात आपली भूमिका काय असणार आहे? नाही, आमची कुणाची भूमिका असणार नाही. जरांगे पाटलांचीच भूमिका मुख्य असणार आहे. तो जे निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही राहणार आहोत. आम्ही फक्त मुंबईची आजची ही जी परिषद आहे
ही एक काही प्रमुखांच्या उपस्थित काय घेतोय तर 24 तारखेला जर तुम्ही जर आम्हाला आरक्षण देणार नसाल, निर्णय घेणार नसाल, तर त्याची पूर्वतयारी आणि त्याची एक झलक म्हणून आम्ही कालच्या एका दिवसात तयारी केलेली ही परिषद आहे. त्यामुळे जर 24ला नाही निर्णय घेतला तर आम्ही जरांगे पाटील ज्या पद्धतीने सांगतील आणि समाज जी भूमिका ठरवेल त्याच्यासोबत आम्ही सगळे असू. हिंदी में बता दीजिए, आज आपकी बैठक है उसको क्या कुछ आप मांग करने वाले हैं? मराठा आरक्षण हक परिषद के नाम से हम आज इधर एक प्रोग्राम के लिए, एक मीटिंग के लिए इकट्ठा हुए हैं. वहाँ पे एडवोकेट उज्जवल निकम साहब है, बालासाहेब सराठी जी है और पिगरे साहब है. ये सब ऑनलाइन फोन से बात करने वाले हम लोगों से. हम मराठा समाज के चुने हुए कुछ लोग इकट्ठा हुए यहाँ और अनेक जो ठराव है वो यहाँ पे पारित होने वाले हैं. उसमें मराठा आरक्षण है, उसमें 50% के अंदर और ओबीसी जो कैटेगरी है उसमें ही मराठा आरक्षण मिले. ये हमारी प्रमुख मांग है. जो हमारे लोगों के ऊपर गुना जो हुए, क्राइम हुए, जो मराठा आरक्षण के केसेस है वो वापस लेने का एक प्रावधान ठराव है. जाति निहाय जनगणना है उसका भी एक जो ठराव है कि वो जनगणना होनी चाहिए. और सबसे महत्वपूर्ण छगन भुजबल जी और सदावत पे ये जो दोनों है ये मराठा समाज के साथ हमेशा षड्यंत्र करते हैं, हमेशा मराठा समाज के हित के आड़ आते हैं. समाज को जब आरक्षण मिलने की सिचुएशन आती है तब ये दोनों मराठा समाज के खिलाफ खड़ा होते हैं. इसलिए हम दोनों का बहिष्कार करते हैं. उनको कोई सपोर्ट नहीं करेगा, पॉलिटिकल सपोर्ट नहीं करेगा या कुछ ही सपोर्ट नहीं करेगा. और लोकशाही मार्ग से हम उनके विरुद्ध आने वाले काल में लोकशाही रूप से आंदोलन करने वाले. ऐसे बहुत से ठराव है और भी बाकी कुछ है. जो ठराव आज इधर होंगे उसकी एक कॉपी भी आप सबको दी जाएगी. और जो शरद पवार जी है उन्होंने 1994 को जो आरक्षण दिया था वो किस बेस पे दिया था उसका भी एक उन्होंने सामने आके कहना चाहिए. जो बाकी फडणवीस साहब जो विषय है उन्होंने बताना चाहिए. सदावर्ती जी उनका नाम बार बार आदरणीय आदरणीय ले रहे, सदैव बोलते हैं. उनका और उनका क्या रिलेशन है वो भी उन्होंने बताना चाहिए. और मराठा समाज को सरकार ने आरक्षण देते समय जल्दी से जल्द 24 तारीख की डेडलाइन के पहले ही देना चाहिए. और जो ओबीसी समाज के 17 और 27 को अंबड़ और हिंगोली में मोर्चे है हमारे खिलाफ है, वो मराठा समाज को ओबीसी में आने नहीं देने के लिए है. इसलिए हम उनका विरोध कर रहे हैं. तो वही टाइम पे हम भी उधर मोर्चे निकालने वाले हैं. इसके ऊपर जरांगे पाटील जी का अंतिम शब्द रहेगा. ऐसे कुछ ठराव है, बाकी कुछ होगा तो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.